दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. कोकणात सुरू असलेल्या शिमगोत्सवासाठी मुंबईहून गावी येत असलेल्या भाविकांच्या खासगी आराम बसचा खेड तालुक्यात भीषण अपघात झाला. खेड धामणंद मार्गावरील एनवरे येथे पहाटेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटली. या सुमारे 25 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील बोरिवली येथून ही बस खेड तालुक्यातील सापेर्ली गावाकडे निघाली होती. पहाटेच्या सुमारास बस एनवरे गावाजवळ पोहोचली असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटली आणि मोठा अपघात झाला. अपघाताच्या वेळी बसमधील बहुतांश प्रवासी झोपेत होते. मोठा आवाज ऐकून एनवरे येथील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत बसमध्ये अडकलेल्या सर्व 28 प्रवाशांना बाहेर काढले. या 28 पैकी 25 प्रवासी जखमी झालेत. सर्व जखमींना तातडीने कळंबळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.